नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 4 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी आज शनिवार आहे आणि आज रात्री 9 वाजता स्पॉटलाईट सिनॅगमध्ये आपण भेटूयात. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. काही प्रश्न तुम्ही आधीही कमेंट बॉक्समध्ये जर टाकले तर ते पण आपण सुरुवातीला त्याच्यापासून सुरुवात करू शकतो. तर डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात आजच्या घडामोडी. नेपाळचे जे पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली, त्यांच्या भवितव्याचा आज निर्णय होणार आहे. म्हणजे एकंदरच ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत की भारताचा जो लिपुलेख कालापानी हा भूप्रदेश आहे त्याच्यावर दावा सांगत त्यांनी त्या संबंधीचा नवीन त्यांचा जो राजकीय नकाशा होता तो संसदेत पारित करून घेतलेला आहे. आणि याच्यानंतर पंतप्रधान KP शर्मा ओली हे ज्या कम्युनिस्ट पक्षाचे आहेत त्या कम्युनिस्ट पक्षातल्याच बऱ्याचशा नेत्यांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी हा सगळा जो आरोप होता तर तो भारतावर टाकलेला होता की भारतामुळे माझा जो काही आता राजीनाम्याची मागणी होते बाबा माझ्या, ती भारतामुळे होती आणि भारताने त्याच्यामध्ये इंटरफेअर केलेला आहे. तर नेपाळ कम्युनिस्ट पक्ष जो आहे त्याच्यात 45 सदस्यीय स्थायी समितीची बैठक आता होणार आहे आज. आणि याच्यामधून आज क्लिअर होईल की यांचं पद राहतं आहे नाही राहत आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं समोरून जो काही झेंडा हातात घेतलेला आहे ते पुष्पकमल दहल जे आहेत की त्यांनी क्लिअर केलेलं आहे की भारतावर तुम्ही आरोप करणं हे योग्य नाही आहे, ते चुकीचं आहे. तर ते एक आहे. आणि एकंदरच नेपाळमध्ये काय होतं आहे ते बघूयात आपण, तर ते क्लिअर होऊन जाईल. ICMRने सांगितलेलं आहे की जे कोवॅक्सिन आहे ते 5 ऑगस्टपर्यंत आम्ही आणू. पण याच्यामध्ये पण बरेच इश्यू आहेत की कोवॅक्सिनचं पोटेन्शियल आहे पण अनलाइकली टू बी रेडी बाय दॅट टाईम है ना. क्लिनिशियन्स डिफर. वेगवेगळ्या लोकांना वाटतं की 15 ऑगस्टपर्यंत हे वर्क होईल नाही होईल आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियल नक्की आहे. पण शेवटी सेफ्टी महत्त्वाची आहे, क्लिनिकल ट्रायल्स आणि त्या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला मी आधी एक लेक्चर आपण घेतलं होतं की लस कधी येणार आणि त्याच्यामध्ये द हिंदूमधलं जे काही व्हॅक्सिनेशन संबंधीचं आर्टिकल आपण डिस्कस केलं होतं. तर ते महत्त्वाचं होतं की कशा कशा टप्प्यातून एखादी लस तयार होत जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. हे कोवॅक्सिन जे आहे ते भारत बायोटेकने बनवलेलं आहे, हैदराबाद बेस्ड कंपनी आहे ही. तर बघूयात की ह्या किती कशा पद्धतीने वर्क होतात है ना. त्याच्यानंतर नेक्स्ट वन की कोविड-19च्या बाबतीमध्ये भारताला कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲप्रोच आता वापरावा लागणार आहे आणि खूप वायडर टेस्टिंग करून प्रॉपरली बेंट इट लाईक इटली. म्हणजे तुम्ही इटलीची जी काही अवस्था सुरुवातीला होती की इटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड-19चे पेशंट समोर येत होते, पण इटली त्याच्यानंतर चीन असेल किंवा अजून त्यांनी जे काही स्पेन आहे, 3 देश दिलेले आहेत बघा की चायना आहे, इटली आहे आणि स्पेन आहे. यांच्या इथं पण मोठ्या प्रमाणावर केसेस होत्या. पण त्यांनी जो कर्व होता म्हणजे ज्या पद्धतीने त्या पेशंट्स वाढत जात होते, जे आपल्याकडं आता भारताच्या बाबतीत ही परिस्थिती आहे, इंडियाच्या बाबतीत आहे की पेशंट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. हा जो गॅप आहे तो वाढतोय दिवसेंदिवस. तर हा कर्व जो आहे तो असा बेंट करायचा आपल्याला, म्हणजे पेशंट्स कमी करायचे आहेत. तर ते इटलीने सक्सेसफुली वर्क केलेलं आहे, चीनच्या ह्याच्यात दिसतं किंवा स्पेनच्या ह्याच्यात. तर भारताने त्या पद्धतीने कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲप्रोच घेणं गरजेचं आहे. आणि एकंदरच तुम्ही जर बघितलं की जी काही जगाची आज अवस्था आहे तिच्यामध्ये जवळपास US 2.7 मिलियन, ब्राझील जवळपास 1.5 मिलियन आणि भारत 0.6 मिलियन. तर US, ब्राझील आणि भारत हे कोविड-19च्या बाबतीत अग्रेसर आहेत. आणि एकंदरच 1 जुलै रोजी US मध्ये जवळपास 50,000 केसेस समोर आलेल्या आहेत है ना. एका दिवसात 24 तासात 50,000 कोविड-19च्या केसेस, ज्या सिंगापूर, साऊथ कोरिया या देशांपेक्षा ॲक्च्युअल त्यांच्या इथं जेवढे काही पेशंट सापडले त्याच्यापेक्षा एका दिवसात अमेरिकेत सापडणारे पेशंट जास्त आहेत. आणि ही खूप काही चांगली बाब नाही आहे. भारताच्या बाबतीत सुद्धा दिवसेंदिवस आपल्याकडं केसेस वाढत जात आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडं जुलै 3ला 0.6 मिलियन, जवळपास 6 लाखांच्या केसेस आणि 18,662 डेथ आहेत. आणि याच्याकरता आपल्याला खूप चांगलं काम करणं अपेक्षित आहे. तमिळनाडू असेल, दिल्ली असेल हा ना. म्हणजे जवळपास दिल्लीमध्ये 92,000 केसेस आहे. चायनाला सरप्लस केलेलं आहे दिल्लीने की चायनाच्या केसेस ज्या होत्या त्या 85,000च्या आसपास होत्या. मुंबईमध्ये जवळपास 82,000 केसेस, चेन्नईमध्ये 64,000 केसेस आहेत हा ना. ते या सगळ्या याच्यामध्ये आता आपण टेस्टिंग ज्या आहेत त्या वाढवणं आणि खूप प्रॉपरली याच्यावर वर्क करणं हे गरजेचं आहे.
लोकांमध्ये अवेअरनेस आणणं. कारण आपण बघतो आहे की अनलॉक सुरू झाल्यानंतर की लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर यायला लागलेली आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांच्यावर ते कंपल्शन पण आहे. कारण जर काम नाही केलं तर खाणार काय, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये पॅन्डेमिक ॲज वेल ॲज इकॉनॉमी ह्या दोन्ही गोष्टी आपण फार चांगल्या पद्धतीने वर्क करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण महिला ज्या आहेत त्यांचा प्रश्न खूप काही चर्चेला समोर आला नाही, पण ह्या सगळ्या रोजगार आणि त्या सगळ्या याच्यामध्ये कुठंतरी ग्रामीण महिलांचे जे काही आर्थिक हितसंबंध आहेत तर ते कॉम्प्रोमाइज होत आहेत. आणि त्या संबंधीचं पण एक खूप छान आर्टिकल आज द हिंदूला आहे, आपण ते डिस्कस करूयात आज. ओके, तर ते एक लक्षात ठेवा, सेपरेटली डिस्कस करूया, मोठं आर्टिकल आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान मोदींनी लेह आणि लद्दाखचा दौरा केलेला आहे आणि ही सरप्राईज व्हिजिट होती. ॲक्च्युली पण आपले जे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग ते लेह लद्दाखच्या दौऱ्यावर जाणार होते, पण त्यांचा दौरा कॅन्सल करून पंतप्रधान लेह लद्दाखच्या दौऱ्यावर गेलेले आहेत 3 जून म्हणजे काल. आता याच्यामध्ये त्यांनी लेहपासून 45 किलोमीटरवर एक गाव आहे, त्याचं नाव आहे निमू. तर या निमू नावाच्या गावाला भेट दिलेली आहे. हे जे निमू आहे तिथलं लष्करी तळ आहे आपला, आणि त्या लष्करी तळाला पंतप्रधानांनी भेट दिलेली आहे. समुद्र सपाटीपासून 11,000 फूट उंचीवर आहे हे. जस्कार रेंज जी काही आहे तिच्या रेंजमध्ये हे गाव आहे आणि सिंधू नदीच्या किनारी वसलेलं हे गाव पर्यटन स्थळ म्हणून पण फेमस आहे. म्हणजे निमूमध्ये लष्करी तळ आहे, समुद्र सपाटीपासून ते 11,000 किलोमीटर उंच आहे आणि जास्कर पर्वत रांगांमध्ये आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सिंधू नदीच्या किनारी वसलेलं हे गाव आहे. त्याच्यानंतर लेहमधलं जे लष्कराचं रुग्णालय होतं तिथंही आपल्या पंतप्रधानांनी भेट दिलेली आहे. कारण गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला होता तिच्यात जे सैनिक जखमी झाले होते त्यांची चौकशी त्यांनी तिथं केलेली आहे. लद्दाखच्या दौऱ्यामध्ये मोदींबरोबर संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हेही होते. पंतप्रधानांनी सैनिकांना संबोधित करताना विस्ताराचं युग आता संपलेलं आहे आणि विकासवादाचं युग सुरू झालं आहे. विस्तारवादी प्रवृत्तींचा नेहमीच पराभव झाला आहे आणि त्यांना हुसकावून लावले गेलेले आहेत आणि इतिहास त्याची साक्ष देतो. एकंदरीतच विस्तारवादी जे लोक आहेत त्यांना इतिहासाने जमीनदोस्त केलेलं आहे हे म्हटलेलं आहे. पण चीनने याच्यावर पण आक्षेप घेऊन आपल्याला उत्तरं दिलेली आहेत, ती फक्त द हिंदूमध्ये छापलेली आहेत. चीननी त्या बाजूने या जे भाषण आपलं झालं पंतप्रधानांचं त्याला आक्षेप घेतलेला आहे किंवा त्यासंबंधी ज्या काही गोष्टी आहेत तर लोकसत्तामध्ये ते नाही पण हिंदूमध्ये ते आहे. शेवटी एकंदरच आहे की ते पडसाद पडत असतात. या पूर्ण स्पीचमध्ये कुठेही चीनचं नाव घेण्यात आलेलं नाही आहे, तरीसुद्धा ती गोष्ट क्लिअर आहे आणि त्यामुळे चीनही तिकडून त्यांच्या पद्धतीने त्याला रिप्लाय देतो आहे. आता हे एक गोष्ट बघा की झास्कर रेंज जी आहे ही झास्कर रेंज बघा, इथं ही इंडस नदीसुद्धा आहे. तर एकंदरीतच आता झास्कर रेंज आलेली आहे न्यूजमध्ये, इंडस आलेली आहे. इंडसचं बेसिक तुम्ही केलं पाहिजे, कुठून उगम होतो, त्याच्या उपनद्या किती आहेत, इंडसचं जे काही वेगवेगळे सिंधू पाणी वाटपाचा करार असेल म्हणजे त्याच्याबद्दलची इत्थंभूत माहिती, प्लस झास्कर रेंज जे आहे झास्कर माउंटेन. आता झास्कर माउंटेनच्या इथं निमू नावाचं जे ठिकाण आहे तेही मी तुम्हाला दाखवतो. पण आपल्याला प्रश्न जे विचारले जातात ते असे विचारले जातात की एकंदरच नॉर्थकडून साऊथकडे येणारे जे काही रेंजेस आहेत तर सगळ्यात वरती तुम्हाला दिसतंय बघा काराकोरम रेंज आहे, त्याच्यानंतर लडाख रेंज आहे, त्याच्यानंतर झास्कर आहे, त्याच्यानंतर ही पीर पंजाल रेंज आहे. ओके, तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काराकोरम, लडाख, झास्कर, त्याच्यानंतर पीर पंजाल आणि त्याच्यानंतर शिवालिक रेंज आहे बघा ही. ओके, सो सगळ्यात वरती जी येते नॉर्थकडे काराकोरम, त्याच्यानंतर येते लडाख, त्याच्यानंतर येतं झास्कर, त्याच्यानंतर पीर पंजाल आणि त्याच्यानंतर शिवालिक. तर हा सिक्वेन्स पाठ ठेवा. MCQला तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, कंबाईन द्या, राज्यसेवा, UPSC याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे. सो हा मॅप पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ह्या बेसिक गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि इंडस जे आहे त्याच्यानंतर इथं उलर लेकसुद्धा आहे, हा पण एक महत्त्वाचा आहे बघा. तुमचं पॅनगॉंग लेक आपला इकडं आहे, आपण केलेलं आहे. ओके, आता हे जे ठिकाण आहे हे लेहपासून 45 किलोमीटरवर जे आहे तर हे जे ठिकाण आहे ते आहे निमू. ओके, तर निमू हाऊस इथं आहे, निमू आहे, तर हे एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन, सरोज खान वय वर्ष 71, त्यांचं निधन झालेलं आहे. नृत्य दिग्दर्शिका होत्या, तुम्हाला माहीत असतील सरोज खान. ॲक्च्युली यांचं मूळ नाव जे आहे ते निर्मला नागपाल असं होतं. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. नृत्य दिग्दर्शक B. सोहनलाल यांच्याकडे त्या नृत्याचे धडे घेत होत्या आणि त्यांच्याशीच त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी लग्न केलं होतं. ओके, तर सरोज खान जे आहेत त्यांनी स्वतंत्र नृत्य दिग्दर्शन केलेला चित्रपट पहिला जो होता तो गीता मेरा नाम 1974चा आहे.
त्यांना ओळख ज्या चित्रपटाने दिलेली होती ती मिस्टर इंडिया नावाचा जो चित्रपट होता आणि श्रीदेवीवर चित्रित झालेले जे गाणे आहेत त्याची कोरिओग्राफी त्यांनी केली होती, हवा हवाई वगैरे, आणि ते खूप फेमस होतं आणि त्याच्यामुळे फेमस झालं आणि त्यांच्यामुळे त्यांना नावलौकिक मिळाला. 3 वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. 40 वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास 2000 गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं. रत्नाकर मतकरी बघा, रत्नाकर मतकरी जे आहेत ते न्यूजमध्ये होते कारण त्यांचं निधन झालं, कोरोनामुळे निधन झालं होतं. आणि रत्नाकर मतकरींबद्दल सेपरेट लेक्चरसुद्धा आपला आहे, तर तेही तुम्ही बघा. व्यक्तिविशेषचा जो प्लेलिस्ट आहे त्याच्यात तुम्हाला मिळेल. तर रत्नाकर मतकरी यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आता महाराष्ट्र शासनातर्फे हा दिला जातो म्हणून हा महत्त्वाचा आहे. आणि ह्या पुरस्कारासाठी त्यांचं नाव आधीच डिक्लेअर होणार होतं, म्हणजे ते ठरलं होतं, पण लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊनमध्येच त्यांचं निधन झालं. याचं स्वरूप जे आहे ते 5 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं याचं स्वरूप आहे. हा पुरस्कार आधी मिळालेले मान्यवर कोण कोण आहे, कोणाकोणाला मिळाला आहे तर विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल न्यूजमध्ये होते बघा, सुलभा देशपांडे, त्याच्यानंतर सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक, लीलाधर कांबळी. आता मला सांगा हे का न्यूजमध्ये होते बरं, है ना. बाबा पार्सेकर, जयंत सावरकर. तर अशा ह्या लोकांना, मान्यवरांना हा मिळालेला आहे पुरस्कार जीवनगौरव, आणि राज्य शासनाचा असल्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हिस्ट्रीमॅन TCA राघवन. आता हिस्ट्रीमॅन हे पुस्तक जे आहे, आज शनिवार आहे आणि TCA राघवन यांचं पुस्तक आहे. हिस्ट्रीमॅनमध्ये 3 इतिहासकार जे आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. ते कोण आहेत? गोविंद सखाराम सरदेसाई, जदुनाथ सरकार, रघुवीर सिंह. तर हा त्यांचा कार्यकाळ आहे. गोविंद सरदेसाई जे आहे ते 1865 ते 1959, जदुनाथ सरकार 1870 ते 1958, रघुवीर सिंह 1908 ते 1991. तर या 3 इतिहासकारांवर आधारित हे हिस्ट्रीमॅन नावाचं बुक आहे. त्याच्यानंतर भारतीय डेमोक्रेसी संबंधीचं पण बुक आलेलं आहे, इंडियन डेमोक्रेसी कॉन्ट्रडिक्शन अँड रिकन्सिलिएशन्स. तर हे पुस्तक जे आहे ते अरविंद शिवरामकृष्णन, सुदर्शन पद्मनाभन यांनी संपादित केलेलं हे बुक आहे. दिल्ली सरकारने लीड नावाचं पोर्टल शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं आहे. दिल्लीतलं जे काही शाळेचं काम आहे ते खरंच सर्वांसाठी वाखाणण्याजोगं आहे. आणि याच्यामध्ये लीड, लर्निंग थ्रू रिसोर्सेस मेड असेसिबल फॉर दिल्ली. तर हे खूप महत्त्वाचं आहे. लीड पोर्टल शिक्षणासंबंधीचं दिल्लीने आणलं, शालेय विद्यार्थ्यांसाठीचं हे पोर्टल आहे. मिझोरामनंतर नागालँडने सुद्धा कुत्र्यांच्या मांसावर बंदी घातलेली आहे. नॉर्थ ईस्टमध्ये कुत्र्यांचं मांस मोठ्या प्रमाणावर कंझ्युम केलं जातं आणि दिमापूर वगैरेचे मार्केट जर तुम्ही बघितले तर तिथं बऱ्याचदा कुत्र्यांना फार पोत्यामध्ये टाकून ठेवलं जातं, बांधून ठेवलं जातं आणि त्यांची तस्करी पण मोठ्या प्रमाणावर होत असते. मार्च 2020मध्ये मिझोरामनी कुत्र्याच्या मांसावर बंदी घातली होती. जुलै 2020मध्ये नागालँडने कुत्र्यांच्या अवैध व्यापार आणि मांसावर बंदी घातली, म्हणजे आता जस्ट कालची न्यूज आहे. कुत्र्यांचा अवैध वापरसुद्धा होतो, म्हणजे आसाममधून 50 रुपयाला पकडून नागालँडमध्ये 2000ला कुत्रं विकलं जातं. ओके. तर फेडरेशन ऑफ इंडियन ॲनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन, आता ही फेडरेशन ऑफ इंडियन ॲनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन आहे, FIAPO, फेडरेशन ऑफ इंडियन ॲनिमल अँड प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन. तर प्राण्यांच्या अधिकार संबंधीची सर्वोच्च संस्था, आणि या संस्थेने वरीलप्रमाणे आवाहन केलं होतं की तुम्ही अशा पद्धतीने कुत्र्यांची तस्करी किंवा त्यांचं मांस जे आहे ते कंझ्युम करण्यावर बंदी करणं. दिनेश राजा गोसावी तुम्हाला माहीत असतील कदाचित. राजा गोसावी हे खूप मोठं रंगभूमीवरचं आणि एकंदरच मराठी चित्रपटसृष्टीतलं कॅरेक्टर. वयवर्ष 56 आहे बघा. तुम्ही लक्ष्मी रोडवर एक जेवणासाठीचं हॉटेल आहे बघा, म्हणजे ती एक राईस प्लेटसाठीचं, त्याचं आता नाव मला आठवत नाही, पण ते फेमस आहे. ते लक्ष्मी रोडवर जे काही खेळण्यांची दुकानं आहेत त्याच्यावरतीच समोर ते है ना, वरच्या साईडला आहे आणि दुसऱ्या मजल्यावर. तर तिथं राजा गोसावींचा इतिहास त्याच्याशी फार जोडला गेलेला आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार होते दिनेश राजा गोसावींचा मुलगा आहे. ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी यांचे पुत्र होते ते, आणि नाटक, चित्रपट, जाहिरातींमध्ये छोट्या भूमिका त्यांनी केल्या होत्या. तर दिनेश राजा गोसावी महत्त्वाचा आहे.
राजकीय आंतरराष्ट्रीयमध्ये फ्रान्सच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे. जीन कॅटेक्स नवे पंतप्रधान असतील. एदुआर्द फिलिप हे राजीनामा दिलेले पंतप्रधान आणि त्यांचा उत्तराधिकारी जे आहे त्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे, पण मोस्ट प्रॉब्ली जीन कॅटेक्स हे नवे पंतप्रधान असतील. अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन जे आहे त्यांनी त्यांचा उर्वरित जो काही काळ आहे 2 वर्षाचा तिच्यात फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचं पुनरुत्थान करायचं ठरवलेलं आहे. आणि फ्रान्समध्ये कोविड-19च्या काळात खूप चांगलं काम जीन कॅटेक्स यांनी केलेलं आहे. सिव्हिल सर्वंट आहेत तिथले आणि ते नवे पंतप्रधान असतील असं म्हणजे मोस्ट प्रॉब्ली हिंदूनी न्यूज दिली तर असणार. झायकोडी लस जी आहे, झायकोव डी ही लस जी आहे त्याच्या मानवी चाचण्यांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. हैदराबादचं भारत बायोटेक आहे. त्याच्यानंतर अहमदाबादची कॅडिला हेल्थ केअर नावाची जी कंपनी आहे त्यांच्या ग्रुपनी झायडस कंपनी जी आहे तर कोविड-19वरची झायकोव डी नावाची लस त्यांनी काढलेली आहे आणि ती मानवी चाचणीसाठी परवानगी त्याच्यासाठी देण्यात आलेली आहे. औषध महानियंत्रक याच्यासाठी परवानगी देतात बघा, तर ते लक्षात ठेवा. औषध महानियंत्रक. ओके. त्याच्यानंतर आजचा प्रश्न घ्या UPSCसाठीचा. इट इज टाईम फॉर वुमेन टू बी सीन ॲज अ इक्वल पार्टनर्स इन द टास्क ऑफ ट्रान्सफॉर्मिंग द रुरल इकॉनॉमी डिस्कस. ओके. सो महिलांसाठी ही जी काही इकॉनॉमी आणि तिच्यातला त्यांचा रोल हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि विचारला जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. इट इज टाईम फॉर वुमेन टू बी सीन ॲज अ इक्वल पार्टनर्स इन द टास्क ऑफ ट्रान्सफॉर्मिंग द रुरल इकॉनॉमी डिस्कस. 10 मार्क 150 शब्द. त्याच्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था भारतीय महिलांची भूमिका. ग्रामीण अर्थव्यवस्थेत नेमकी भारतीय महिलांची भूमिका काय? 400 शब्द. MPSC मेन्स. कालचे प्रश्न बघा. आसव मसाबा ही कोणत्या देशातील बंदरं आहे? तर इरिट्रियामधली बंदरं आहे जी इथोपियाला वापरायला मिळू शकतात येत्या काळात. महाराष्ट्रात सारस पक्ष्यांचा अधिवास कुठं आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा. त्याच्यानंतर फुलपाखरांचं मातृभाषेत नाव देणारं पहिलं राज्य महाराष्ट्र नाही तर ते केरळ आहे. दोघी स्टेटमेंट अपोजिट होते आणि फुलपाखराला दर्जा देणारं जे पहिलं राज्य आहे ते महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट जे होते चुकीचे होते. एक देश दोन पद्धती कशाशी संबंधित आहे? चीन हाँगकाँगशी संबंधित आहे. विस्डेननुसार 21व्या शतकातील सर्वात मौल्यवान भारतीय कसोटीपटू कोण आहे? विस्डेननुसार 21व्या शतकातला सगळ्यात मौल्यवान भारतीय कसोटीपटू अनावधानाने आहे ना, माहीतच नाही कोण होता. तर बाबा रवींद्र जडेजा. कसा झाला माहीत नाही, असा प्रश्न न्यूजच तशी दिलेली आहे. ओके. 2019मध्ये भारताच्या मत्स्य उत्पादनात 2.1% वाढ झाली. दुसरं स्टेटमेंट आहे 2019मध्ये महाराष्ट्रात मत्स्य उत्पादनात 32% घट झाली. अयोग्य, बयोग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. आजचे प्रश्न आहेत. भारतातील पहिली रक्तद्रव बँक खालीलपैकी कोठे सुरू झाली? मुंबई, बँगलोर, चेन्नई, दिल्ली. जगातील सर्वाधिक हत्ती असलेला देश खालीलपैकी कोणता? भारत, बोत्सवाना, म्यानमार, चीन. मड पडलिंग हे खालीलपैकी कोणत्या प्रजातीशी संबंधित आहे? हत्ती, कुत्रा, फुलपाखरू, पेंगोलिन. भारतात 13,000 रेल्वे धावतात. एप्रिल 2023 पासून खाजगी प्रवासी रेल्वे सेवा सुरू होणार आहे. खाजगी रेल्वे गाड्या 20 डब्यांच्या असतील व किमान 160 किमी वेगाने धावतील. आता हे 3 स्टेटमेंट आहेत. याच्यातले फक्त अयोग्य, फक्त अ व क योग्य, अ ब क सर्व योग्य किंवा फक्त अ व ब योग्य. तर हे आजचे प्रश्न आहेत. त्याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. रात्री 9 वाजता सिनॅगमध्ये भेटूयात. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.